गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात. आज आहे माझा सेकंड डे इन धुले आणि आज फायनली आमच्या भावाचा साखरपुडा आहे. सो आज बघायचं आहे आपल्याला साखरपुडा आपल्या ट्रेडिशननी करतात, त्यांचं ट्रेडिशन कसं आहे हे नक्कीच बघायला मिळेल आपल्याला. बिकॉज माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि धुळ्यामध्ये आणि बघायचं आपल्याला आजचा साखरपुडा ह्याचा कशा प्रकारे साजरा करतोय. वेल अजून इकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला दाखवण्यासारख्या, पण आमची बस असल्यामुळे मध्ये थांबता येत नाही आहे. जसं की कॉर्नचे खेत आहेत, म्हणजे मक्याचे खेत आहेत इकडे. परत वेगवेगळी फुलं आहेत, गोंड्याची पण फुलं आहेत आय गेस. ते सुद्धा जर जमलंच मला दाखवायला तर तुम्हाला नक्कीच दाखवेन. सो हा ब्लॉग तुम्ही नक्कीच एंडपर्यंत बघत राहा. आज आहे ऋतुराजची एंगेजमेंट. नवरा निघाला आमचा जायसाठी आणि आम्ही सगळे सुद्धा निघालो आहे. काही जणांची वाट बघतोय फक्त येण्यासाठी. ए एक्साइटेड आहे की नाही तू? फुल एक्साइटेड ना. Finally it's happening. Finally it's happening. Finally he's gonna get engaged and arrested soon. After 32 years Ruturaj is getting married. किती सारं ऊन आहे बाहेर, असं ह्युमिड क्लायमेट आहे आणि सकाळचे फक्त 10च वाजलेत आणि एकदम हायवे टच आमचं हॉटेल आहे, हॉटेल अमित. चला आता जाऊया. बसवाला ड्रायव्हर काका पण रेडी आहे जायसाठी. 1-2 जणांची वाट बघते, मग ते सुद्धा आले की आपण निघूया. इस तरीके से होता है दूल्हे में स्वागत नवरे का. शामूची सासरवाडी. नवऱ्याचं स्वागत. आमच्या होणाऱ्या वहिनीचं घर एकदम भारी आहे. घर कसं आहे? भारी आहे ना. आणि त्यांच्या काकी पॉलिटिक्समध्ये सुद्धा आहेत, BJP मध्ये. थोड्याच टायमात तू एंगेज होणार आहे, कसं वाटतंय? भीती वाटते. त्याला विचारलं थोड्याच टायमात तू एंगेज होणार आहेस, तुला कसं वाटतंय? बोलतो भीती वाटते. भीती वाटते. नर्वस झाला आहे, तोंडावरती वाटतं नर्वसनेस त्याच्या. शेर खत्म होने वाला है तेरे अंदर का. शेर अभी बिल्ली बनने वाला है. नाही ना, आपल्या कॅटेगरीत येणार आहे थोड्या. जाम बोलायचं ना पहिला आपल्याला. स्वातंत्र्यता गेली. हे आहे त्यांचा बंगलो आणि त्याच्या बाहेरच असं सेटिंग अरेंजमेंट केली आहे त्यांनी ब्रेकफास्टसाठी. सकाळचे 10:30 वाजलेत. ऊन बघ, भूक लागली आहे. अच्छा अरेंजमेंट है ना इधर, है ना.
रात को डिनर के लिए भी अच्छा है। मानपान बहुत जबरदस्त है, बहुत पावरफुल है भाई। बैठता हूँ। इकडे सगळ्यांचे बंगलोज एकदम टॉप आहेत। उपमा खायचा आहे मस्त आता, भूक लागली. उपमा उपमा आहे, पोहे। ब्रेकफास्ट मध्ये आलाय पोहे आणि उपमा, भारी टेस्ट है ना। सुबह सुबह ऐसा नाश्ता मिले, ब्रेकफास्ट मिले तो मज़ा आ जाता है। पोहे आणि उपमा। पोहा बी मस्त आहे. आता एंगेजमेंटची विधी स्टार्ट होईल आमची आणि त्यानंतर होईल रिंग सेरेमनी। बाय रेडी आहे ना? रेडी आहे ना? रेडी आहे। येस येस. यांच्या घरचं देवघर पण मला खूप आवडलं, खूप सुंदर आहे। श्री स्वामी समर्थ। आता विधी कशा प्रकारे होते इकडे बघूया। आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलंय, आम्हाला खरंच खूप आवडलं। आणि मांडव सुद्धा खूप छान बनवलाय। इदं विष्णुर्विचक्रमे त्रिदाने तदेपदम् समूढवसभागो सुरे स्वाहा यजमान बले स्वस्ति मंगलिकतिलकं कुर्यात्। बुद्धि महागणपति सहिताय वरुणदेवताभ्यो नमो नमः। निर्विघ्नमस्तु सुमगश्चैकदन्तस्य कपिलोगजगणकालं बोधरश्य विकटोऽपि गणनाशोगणाधिपा। इसीलिए मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है। यामती जोजान विंद्रदे हरी तुम्ही हळदी कुंकू वाव गणपतीवरती। प्रथम हळद वा नंतर कुंकू। अहिरिव भोगे हे प्रजेत बाहुं जायं भीतिं परिपादमान हस्तगुण विश्वावयुनानि विद्वान पुमान पुमान। दूध में पके हुए चावल को खीर कहते हैं। ऋतुराज को सैली जैसी पत्नी मिली तो उसका तकदीर कहते हैं। वाह वाह। बगड़ा बैठा नदी किनारे मच्छी चुन चुन के खाए। बड़ा मच्छी ने मारा डंका तो तड़प तड़प के जीव जाए। जीरा हो तो थाप ले समुंदर ना थापा जाए। कागज हो तो बाच ले कर्म ना बाचा जाए। कर्म तेरे अच्छे है तो किस्मती तेरी दासी है। मन तेरा साफ है तो घर में ही मथुरा काशी है। आय का मंडळी अलिबागकर आदरणीय दादासाहेब सिद्धार्थ किशोर वैद्य यांच्याकडून नवरीला साखरपुड्याबद्दल आणि देवकन्या साखरपुड्याबद्दल काही साहित्य मंडई। शिंगार पेटी, चाळ, नेकलेस, कानातले, अंगुठी, साडी, ब्लाऊज, फडफडावं नाही मंडई। तसेच सोनवणे परिवारास कपडे आणि टोपी टावेले बजाव। माता पितृचरण कमलेभ्यो नमो नमः। एतत्कर्मणा सिद्धिबुद्धि महागणपति सहित वरुण कलश देवताभ्यो नमो नमः। निर्विघ्नमस्तु सुमगश्चैकदन्तस्य कपिलोगजगणकालं बोधरश्य विकटो विघ्ननाशोगणाधिपा। कमड़े राजे महाराजे चांदनी चांद से होती है, सीता रोशन है। ऐसा वक्त है कि बार होता है दजबार नहीं। अब
अत्तर की बोतल पत्थर से फोड़ दूं सुगंध 2 किले है। जा जा इतनी दुनिया में मेरा साक्री तालुके का सिक्का कभी ना पड़ दूंगा फिक्का। आय का मंडे मालपूरकर हल्ली मुक्काम साक्री आदरणीय श्रीमानजी आबासाहेब गबाजी सोनवणे व तसेच माजी पाणी पुरवठा सभापती व विद्यमान नगरसेवक पत्रकार महोदय यांच्याकडून नवरदेवाला साखरपुड्याबद्दल काही साहित्य मंडळ टोपी टावेल सुटप्यान शर्ट नारळ करदोडा सोन्याची अंगठी आहे मंडळ तसेच त्यांच्या कुटुंबास वैद्य परिवारास कपडे आणि टोपी टावेल आहे मंडळ बजाव। आमची विधीपूजा झाली, आता आम्ही आलोय चेंज करायसाठी। चेंज करून मग काय रिंग सेरेमनी आय जोधपुरी घालणार आहे आपला। कसं वाटतंय आता? अर्धा झालाय, अर्धा बाकी आहे, अर्धा होईल अजून पण भीती वाटते। आमचा नवरा रेडी आहे आता होणार आहे। आता त्याच्या एंगेजमेंटला आम्ही रिंग घालायसाठी नेतो, त्याला चेंज वगैरे केलंय आणि फक्त अनाउन्समेंटची वाट बघतोय की जेव्हा नवऱ्याला घेऊन जायचं आहे तिकडे त्यांच्याकडे वेगळी पद्धत आहे। आता मुलीची पूजा चालू आहे, जेव्हा अनाउन्स करतील की मुलाला घेऊन या तेव्हा आम्ही मुलाला घेऊन जाणार ना। मुलगा कसा दिसतोय आपला? हिरो। चलो वरुण श्रुते हवमध्याच मृडयत् वामवशुराचकेः गन्धादिविसं पूजयेत स्थापित सिद्धिबुद्धि महागणपति सहित वरुण कलेश देवताय नमः। व्याधवति जो देवानां पुरोहिता पूर्वो जो देवीभ्यो जातो नमरुचाय। पाया पडणं इज मॅन्डेटरी। फोटो सेशन झालंय आणि आता आमचा केक पण आलाय। जस्ट एंगेज्ड होणारे नवरा नवरी। नवरीने नवऱ्याला PS5 गिफ्ट केलाय। ट्रेंडिंग काचेचा तुटेल। बॉक्सची साईज बघून मला डाऊट आला। ही बघ किती खुश झाली, ही खेळणार आहे, खुश झाली। एक्सचेंज करूया। हे कोण खेळेल? तू खेळणार? सीडी आहे आपल्या घरी। प्रोग्राम आटोपला, आता आम्ही चाललोय जेवायला। चलो खाना खाने। अभी सब हो गया, अभी हम लोग खाना खाएंगे। आता आम्हाला लागले भूक। बसण्याची अशी उत्तम सोय मांडवाच्या समोरच। काय काय दाखवतो। जेवणाची प्लेट रेडी झाली आहे। जेवणाला आहे डाळ भात, मसाले भात, हरसालीचा फेवरेट एकदम ठेचा, पुरी, पापड, उसळ आणि हे आहे राजाराणी। ह्याला इथे राजाराणी बोलतात, म्हणजे बुंदी आणि गुलाबजामचा कॉम्बो। इट्स कॉल्ड एज राजाराणी। बाय तुला का थांबवत नाही, एवढी भूक लागली। स्टार्ट कर दिया तूने भी। कैसा है ना? लेट मी ट्राय। फंक्शन आमचा कंप्लीट झालाय। आता फक्त आम्ही नवऱ्याची जेवायची वाट बघतोय। जसं त्याचं जेवण झालं की आम्ही सगळे निघू। झोप आली ना? काय काय खाल्लास? कसं होतं जेवण? मस्त ना? संध्याकाळी काय खायचं? संध्याकाळी
नुसती मटणाची आवरी आहे ही. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो मी, कारण का याच्या पुढे आम्ही थांबू किती वाजतील पोचायला याचा काही भरोसा नाही आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आणि तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. मेरा